आमच्या प्रिय बंधू बहिणींना येशूच्या नावाने आमचा नमस्कार, अभिनंदन. सर्वे संगे सकाळ हा कार्यक्रम प्रत्येक दिवस सकाळ सकाळ प्रचार होत आहे. तुम्ही पहा आणि त्या वचन ऐकून तुम्हाला आशीर्वाद भेटेल. आजच्या वचन जाऊया. स्तोत्र संगीता 20:5 आणि 6 वाचतो मी तुमच्यासाठी. तुझ्या विजयात आम्ही आनंदाने गर्जना करू आणि आपल्या परमेश्वराच्या नावाने आपल्या झेंडा उंचावू. यावे जे सर्व मनोरथ पूर्ण करेल. आता मला माहित आहे यावे परमेश्वर आपल्या अभिषिक्तात विजय प्रदान करतात. म्हणजे तुझ्या विजयात आम्ही आनंदाने गर्जना करू आणि तू आपल्या अभिषिक्तास विजय प्रदान करतो. आज येशू ख्रिस्ताने विजय मिळवलेला आहे. तुम्ही कुलुष्यकरांचं दुसरी पत्री 2 अध्याय 14-15 मध्ये वाचत आहे. येशू ख्रिस्ताने क्रूसावर विजय मिळवली. कशामध्ये? तुमच्या विरुद्ध जे हस्ताक्षर होते त्याच्यावर, तुमच्या विरुद्ध जे अधिकार होते त्याच्यावर, तुमच्या विरुद्ध देवाचे नियम होते त्याच्यावर. म्हणजे येशू ख्रिस्ताने एकतर्फे देवाचा सर्व नियम, सर्व कानून त्याने पूर्ण केलं. आणि दुसरी गोष्ट, मनुष्याला बांधून ठेवलेला त्या पापापासून सुटकारा देण्यासाठी मनुष्याच्या पाप स्वतः आणि आपल्या अंगावर घेतला. तुम्ही रोमक्रस पत्र 8 अध्याय 3 वचन पाहत आहे. येशू ख्रिस्त तो देव असून, देवाचा पुत्र असून या जगामध्ये आम्ही मानवाचा रूप घेऊन आला आणि मानवासाठी बलिदान म्हणून आला. आज या जगामध्ये मानवासाठी, मानवाच्या पापांसाठी आणि मानवाच्या सर्व गुन्ह्यासाठी आपल्या जीव दान दिला, बलिदान केला. असं एकच परमेश्वर येशू ख्रिस्त आहे. आणि त्याने पापावर विजय मिळवला, शैतानावर विजय मिळवला आणि मरणावर विजय मिळवून तिसरा दिवस जिवंत उठला. म्हणून त्याच्या विजयात तुम्ही सुद्धा आनंदाने गर्जना करू शकता. तुम्हाला सुद्धा विजय मिळू शकतात. फक्त येशूकडे माझ्या पापाचे क्षमा कर प्रभू असं म्हणा, तो तुम्हाला विजय देईल. प्रार्थना करूया. पवित्र देव बाबा, धन्यवाद. तुझ्या विजयाने आम्ही आनंदाच्या गर्जना करू. हो प्रभू, तू आमच्या पातक, आमच्या पाप सर्व आपल्या अंगावर घेऊन आणि शैतानाला जिंकलेला आहे. तू आमच्यासाठी विजय मिळवून घेतलेला आहे आणि त्या विजयामध्ये आम्हाला आनंद आहे. आज तुझे वचन ऐकणारा प्रत्येकांना पापापासून सुटकारा दे प्रभू आणि उद्धाराचा निश्चय दे, तारणाचा निश्चय दे आणि जीवनामध्ये आनंद दे. येशूच्या नावाने मागितो ऐक प्रभू राजा. आमेन, आमेन. गॉड ब्लेस यू. देव बाबा तुम्हाला आशीर्वाद करो. उद्या सकाळी पुन्हा भेटूया. आमेन.